विधानसभा निवडणुका संपल्या, मात्र निवडणुकीमधील जय पराजय, राग वैर हे राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुरूच असल्याचे काही घटनांमधून वारंवार अधोरेखित होते। अशीच काहीशी घटना संगमनेरमध्ये देखील घडली आहे। राजकीय मंचावरती आरोप प्रत्यारोप होणे हे नेहमीचेच, मात्र समाजाला प्रबोधन देणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय व धार्मिक भाष्य होण्याच्या घटना हे आजकाल वाढू लागल्यात। नुकतेच संगमनेरमधील एका हरिनाम सप्त्यामध्ये 2 गटांमध्ये राडा झाला व या कीर्तनाच्या कार्यक्रमाला राजकीय गंध प्राप्त झाला। याच कार्यक्रमामध्ये हबप संग्राम भंडारे महाराज यांच्यावरती बाळासाहेब थोरातांच्या समर्थकांकडून हल्ला झाल्याचे बोलले गेले व या वादाला सुरुवात झाली। या घटनेनंतर पुन्हा एकदा संगमनेरमध्ये विखे व थोरात संघर्षाची ठिणगी पडल्याचं समोर आले। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारे महाराजांनी कीर्तनातून राजकीय आणि धार्मिक विषयांवरती भाष्य केले। यावेळी बोलताना त्यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे व संगमनेरचे आमदार अमोल खताळांच्या कार्याचा गौरव केला। त्यानंतर भंडारे महाराजांनी धार्मिक विषयांवरती देखील भाष्य केले। धार्मिक विषयांवरती प्रबोधन नको म्हणत अभंगांवरती निरूपण करा व इतर मुद्द्यांवरती नको अशी मागणी उपस्थितांमधील काहींनी केली। यावरून तिथे उपस्थित असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देखील आक्षेप घेतला। कीर्तनामधून राजकारण व धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य नको असे काहींचे म्हणणे होते। त्यामुळे त्यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या व यातूनच 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। भंडारे महाराज मंचावरून निघून जात असताना त्यावेळी काहींनी धक्काबुक्की केली, तसेच महाराजांच्या वाहनाची देखील तोडफोड देखील केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। कीर्तनामध्ये गोंधळ घालणारे लोक हे माजी आमदार बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते असल्याचे देखील म्हटले जाते। तर या घटनेवरून आमदार अमोल खताळांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील खताळांनी केली। मात्र या घटनेतून संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष अधोरेखित होतोय। कीर्तन सुरू असताना माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीकडून विचित्र हावभाव हे सुरू होते, मात्र मी ते सहन केले। त्यानंतर समोरील व्यक्तीने उभा राहून बडबड करण्यास सुरुवात केली। मी त्यांना शांतपणे राहण्याची विनंती देखील केली, मात्र ते ऐकत नसल्याने मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही त्यांना बाजूला घेऊन जा। त्यानंतर समोरील व्यक्ती ही आक्रमक झाली व ती माझ्यावरती धावून आली। मात्र वेळीच त्या ठिकाणी हिंदुत्ववादी माझे जे सहकारी आहे ते धावून आले आणि त्यांनी ढालीसारखं माझं रक्षण केलं। संगमनेरचा कुणी एकटा माणूस मालक असू शकत नाही, आम्ही धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करत राहू असं भंडारे महाराज म्हणाले। दरम्यान यावरती भाष्य करताना बाळासाहेब थोरातांनी देखील म्हटले आहे की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे काही घडलं ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे। संगमनेर तालुका हा शांतता व बंधुभाव जपणार आहे। कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे विचार मांडणारे व्यासपीठ असून संतांचे विचार मांडणारे व्यासपीठ आहे। त्यांच्या काही मर्यादा असून त्या जपल्या पाहिजेत व तिथे राजकारण नको। अशा व्यासपीठावरती सर्व राजकीय लोक हे एकत्र येत असतात, मात्र कथाकथित महाराजांनी तिथे राजकारण सुरू केलं व राजकारणावरती भाषण देखील सुरू केलं। यामुळे नागरिकांनी थोडा विरोध केला। नागरिकांनी केलेला विरोध हा शांततेच्या मार्गाने हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। तसे संगमनेरकरांनो सावध राहा व दहशत निर्माण करणारी शक्ती ओळखा असं म्हणत थोरात यांनी खताळ यांच्यासह विखेंवरती निशाणा साधल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या घटनेनंतर हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या गोंधळावरती आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज मोर्चा काढण्यात आला। हबप भंडारे महाराजांवरती माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक व कार्यकर्त्यांकडून भ्याड हल्ला केल्याचं असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून म्हटलं जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलाय। दरम्यान येणाऱ्या काळामध्ये थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष अधिक पेटणार अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली। दरम्यान या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसं आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।